राज्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या सुळेवाडी, शिंगोर्णी आणि सांगोला तालुक्यातल्या आचकदाणी आणि महूद बुद्रुक या गावातल्या परिस्थितीची पाहणी केली। केंद्रीय पथकानं प्रत्यक्ष शेत शिवारावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मका, ज्वारी, ऊस, डाळिंब अशा पिकांची पाहणी केली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या बिलाखेड, डोणदिगर, शेवरी इथं केंद्रीय पथकानं कापूस पिकाची पाहणी केली, तर हिरापूर इथं केळी पिकाची पाहणी केली। कापसासह केळीचं पीक जळू लागलं असून विहिरी आणि पाझर तलाव कोरडे पडले आहेत। माणसांप्रमाणे जनावरांनाही पाण्याची टंचाई जाणवते आहे, अशी व्यथा मांडत शेतकऱ्यांनी पिकांची नुकसान भरपाई मिळणं गरजेचं असल्याचं पथकाला सांगितलं। परिस्थितीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर केला जाईल, असं पथकाचे HR खन्ना यांनी सांगितलं। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यामध्ये केंद्रीय पथकानं पाहणी केली। सिन्नर तालुक्यात भोकणी, खंबाळे या गावांना भेटी दिल्या। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे तर यंदा दुष्काळामुळे नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं।